महाराष्ट्र के बीड जिले के परले स्थित वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर में महाशिवरात्रि के अवसर पर श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी है। 12 ज्योतिर्लिंगों में से एक माने जाने वाले भगवान वैद्यनाथ के दर्शन के लिए सुबह से ही लंबी लंबी कतारें लगी हुई हैं। मंदिर परिसर हर हर महादेव और जय शिव शंभू के जय घोष से गूंज उठा है। देश के विभिन्न राज्यों से हजारों श्रद्धालु परली पहुंच रहे हैं। भक्तों की सुविधा और सुरक्षा को ध्यान में रखते हुए मंदिर ट्रस्ट और जिला प्रशासन की ओर से व्यापक इंतजाम किए गए हैं। दर्शन व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए पुलिस बल तैनात किया गया है और विशेष मार्गों की व्यवस्था की गई है। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज रात्री 12 पासून दर्शनाला सुरुवात होईल। यासाठी धर्मदर्शनामध्ये पुरुषांची आणि स्त्रियांची स्वतंत्र रांग आहे आणि दर्शन पास नाममात्र 100 रुपये शुल्कावर उपलब्ध आहे। त्याची स्वतंत्र रांग आहे। पासची जी लाईन आहे ती सतत कंटिन्यू चालू आहे। पुरुषांची आणि स्त्रियांची लाईन अल्टरनेटिव्ह सोडली जाते। साधारण 2 ते 3 तासामध्ये धर्मदर्शन होईल आणि 1 तासाच्या आत पासद्वारे दर्शन 2026 रोजी साली साजऱ्या होणाऱ्या या महाशिवरात्री निमित्त बीड पोलिसांच्याकडून जवळपास 250 अधिकारी, अंमलदार व होमगार्डचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। सदर बंदोबस्त हा आज रात्रीपासून चालू होऊन महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस व त्यानंतरचा सोमवारचा दिवस पर्यंत राहील। सदर बंदोबस्त हा शिफ्टमध्ये काम करत राहील यासाठी आम्ही पुरेशा महिला अंमलदार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी मंदिर प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घेतली गेलेली आहे। भाविकांनाही विनंती आहे की त्यांनी शांततेमध्ये येऊन दर्शन घ्यावं व कोणत्याही समस्या आल्यास जवळच पोलीस शहर व आतमध्ये पोलीस स्टेशन परळी शहरची पोलीस चौकी आहे